दाजी शास्त्री नावाचा एक निपुत्रिक ब्राह्मण आपल्या तरुण बायकोसहित कोकणातून अक्कलकोटला आला होता. स्वामी समर्थांची कीर्ती त्याच्या कानावर गेल्यामुळेच तो अक्कलकोटात आला. स्वामीची कृपा झाली तर आपल्या घरात बाळाची पावले रांगू लागतील अशी श्रद्धा मनी बाळगून दोघेही स्वामींच्या सेवेत राहिले होते. ब्राह्मणाने आपली व्यथा स्वामींना सांगितलेली नव्हती. तो फक्त मूकपणे स्वामींची सेवा करीत होता. त्याच्या पत्नीची त्याला मनपूर्वक साथ होती. एक दिवस सकाळी दाजी शास्त्री स्वामींना वारा घालत उभा होता. त्याची पत्नी स्वामींचे चरण धुत होती. इतक्यात अक्कलकोट जवळच्या एका खेड्यात राहणारा तेली आपल्या 3 मुलांना घेऊन आला आणि स्वामींचे दर्शन घेऊन बाजूला उभा राहिला. तो दारिद्र्याने गांजला होता. खायला अन्न नव्हते. स्वामींची कृपा झाली तर अन्नाचे 2 घास पोटात पडतील या हिशोबाने तो तेली आला होता. स्वामींनी ब्राह्मणाच्या पत्नीला तिच्या पूर्वजन्मीच्या नावाने हाक मारली. लिंबे, इकडे ये. तेल्याबरोबर आलेली ही 3 मुले तुझीच आहेत. पूर्वजन्मी तू तेल्याची बायको होतीस. त्या मुलांना जवळ घे. स्वामींचे शब्द ऐकून ती ब्राह्मण स्त्री एकदम बावचळली. परंतु क्षणार्धात तिच्या मनात पुत्रप्रेम दाटून आले. मुलेसुद्धा आई आई म्हणत ब्राह्मणाच्या बायकोकडे गेली. तो वृद्ध तेली आनंदाने भरून आला, कारण त्याच्या बायकोचे नाव तर लिंबाच होते. शेवटच्या मुलाच्या बाळणपणात लिंबा मरण पावली होती. ही 3ही मुले ब्राह्मणाच्या पत्नीपेक्षा वयाने मोठी होती, परंतु उफाळून आलेले ब्राह्मण पत्नीचे पुत्रप्रेमसुद्धा अपूर्व होते. मग स्वामी म्हणाले, लिंबे, तू या तेल्याबरोबर त्याच्या घरी जा. घरात जो रंगीत खांब आहे त्या खांबाखाली तू धनाचा गाडगा भरून ठेवला होतास, तो तू तुझ्या हाताने काढ आणि त्या तेल्याला देऊन टाक. म्हणजे त्याचे जन्माचे दारिद्र्य संपेल आणि तुलासुद्धा पुत्र होईल. स्वामींचे शब्द ऐकून जमलेल्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. सर्वजण तेल्याबरोबर त्याच्या घरी गेले. ब्राह्मण पत्नीने रंगीत खांबाखाली कुदळीने खणले. आश्चर्य म्हणजे तेथे धनाने भरलेला मातीचा घट होता. स्वामींचे शब्द सत्य ठरले. मग ब्राह्मण पती पत्नी स्वामींकडे परत आली. स्वामींचा निरोप घेतला आणि कोकणात गेली. थोड्याच महिन्यात ब्राह्मण पत्नीला तेजस्वी पुत्र झाला. स्वामींनी दोघांचेही दुःख हरण केले होते. स्वामींनी केलेला चमत्कार अक्कलकोटभर घुमू लागला होता. अक्कलकोटास विष्णुबुवा ओंडकर यांच्या घराबाहेरच्या ओट्यावर स्वामी बसले होते. भोवती भक्त मंडळी आणि सेवक मंडळी अदबीने उभी होती. स्वामी काहीच बोलत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता लुप्त झाली होती. क्रोध अनावर झाला होता. स्वामी सहसा कुणावरच रागावत नसत, परंतु आजचे त्यांचे रूप पाहणाऱ्याच्या मनात भीती निर्माण करीत होते. स्वामींच्या मनात खळबळ उत्पन्न झाली आहे आणि त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही याची चाहूल भक्तांना लागली होती. वातावरणात काहीतरी अमंगल घडले आहे याची खात्री मात्र सर्वांना पटली होती. स्वामींना काहीही विचारण्याचे धाडस मात्र कुणालाच होत नव्हते. इतक्यात काय झाले, पुण्याहून एक तरुण जोडपे आणि बाईचा सख्खा भाऊ स्वामींच्या दर्शनाला आले. बाईने समर्थांना वाकून नमस्कार केला आणि अत्यंत सुंदर असा तिने करून आणलेला विडा महाराजांच्या मुखात घालू लागली. त्या क्षणी एखादे धरण फुटावे आणि पाणी वेगाने उसळी मारत बाहेर पडावे तसा स्वामींचा कोंडून धरलेला राग एकदम उफाळून आला. स्वामी रागाने तिला म्हणाले, तू रांड आहेस, मला काय विडा भरवतेस? 7 वर्षे झाली तू तुझ्या सख्ख्या भावाबरोबर संबंध ठेवून आहेस. तुला मूल कसे होईल? हा विडा तुझ्या भावाला भरव आणि इथून प्रथम चालती हो. माझी नजर तू टाळ, नाहीतर जळून खाक होशील. स्वामींनी आपले डोळे मिटले. स्वामींचे बोलणे ऐकून ती धराधरा कापू लागली. तिचा नवरा एकदम घामाघूम झाला. आपली पत्नी स्वतःच्या सख्ख्या भावाबरोबर वैषयिक संबंध ठेवून आहे हे स्वामींच्या तोंडून ऐकल्यावर त्याला जबरदस्त धक्का बसला. स्वामींसमोर उभे राहायची आपली लायकी नाही हे नवऱ्याच्या लक्षात आले. तो तेथून झपकन निघून गेला. त्याची पत्नी आणि त्याचा सख्खा मेवणा यांनी तर अक्षरशः पळ काढला. ते तिघे निघून गेल्यावर स्वामी शांत झाले. स्वामी का क्रोधायमान झाले होते ते लोकांना कळले. भोवतालची माणसे थक्क झाली. स्वामींची नजर किती दूरवर पोहोचते हे त्यांच्या लक्षात आले. पुण्यात काय घडत होते ते स्वामींनी अक्कलकोटात सांगितले होते. स्वामींचे उग्र रूप फार क्वचितच प्रकट होत असे. आपल्या सख्ख्या भावाबरोबर संबंध ठेवणाऱ्या अनैतिक कृत्यात रममाण होऊन पतीस फसवणाऱ्या त्या पुण्याच्या स्त्रीला दर्शनाला आलेली पाहून स्वामींनी आपले नृसिंह अवतारातले रूप प्रगट केले होते. दयाघन स्वामींनी तिचे भस्म केले नाही इतकेच, स्वामींना त्या लंपट स्त्रीच्या पतीची करुणा वाटली आणि मुख्य म्हणजे तो स्वामींचा भक्त होता म्हणूनच ती स्त्री वाचली होती. स्वामींचे नृसिंह रूप पाहून ती स्त्री आणि तिचा सख्खा भाऊ
जरी लटापटा कापत होते तरी तिचा पती स्वामींपुढे हात जोडून शांत उभा होता. ते तिघे निघून गेल्यावर एक दलित समाजातला स्वामी भक्त अभंग म्हणत आला. स्वामींनी उग्र रूप धारण केले आहे हे त्याच्या गावीसुद्धा नव्हते. त्या वारकऱ्याने स्वामींवर निस्सीम प्रेम केले. त्याच्या गळ्यातल्या सुस्वर आवाजाने स्वामी शांत झाले होते. इतक्यात झपकन निघून गेलेला तो पुण्याचा स्वामी भक्त माघारी आला आणि स्वामी चरणावर डोके ठेवून ढसाढसा रडू लागला. त्याची वेदना स्वामींना कळली होती. स्वामींनी त्याला उचलले तेव्हा तो म्हणू लागला, स्वामी, मी पुन्हा माझ्या नासक्या प्रपंचात माघारी जाणार नाही. मला तुमची चरणसेवा करण्याची संधी द्या आणि तुमच्या सेवेत अखंड राहीन असा मला आशीर्वाद द्या. स्वामींनी त्याच्याकडे करुणेने पाहिले. म्हटले, तुझी इच्छा पूर्ण होईल. तुला तुझ्या रात्या घरातल्या नरकातून सोडवण्यासाठी तर इथपर्यंत बोलावून घेतले होते. तू आता माझ्यासोबतच आनंदाने राहा. लोक आश्चर्याने सारे काही पाहत होते. तो स्वामी भक्त स्वामींच्या सेवेत रममाण झाला. स्वामींची त्याच्यावर एवढी कृपा झाली की घडून गेलेला भूतकाळ तो पूर्णपणे विसरून गेला. त्याला नवे भक्ती आयुष्य केवळ स्वामींमुळेच लाभले होते. कायस्थ प्रभूचे एक सद्गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला आले होते. त्यांच्याबरोबर सदाशिव नावाचा एक ब्राह्मणसुद्धा आला होता. स्वामींची पूजा ब्राह्मणाच्या हस्ते करावी आणि स्वामींना पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवावा म्हणून त्याने एका चांदीच्या ताटात नैवेद्य ठेवला होता. त्यावर एक रेशमी रुमाल झाकला होता. प्रभूंनी समर्थांचे दर्शन घेतले, त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि मग सदाशिवाला सांगितले की स्वामींची पूजा कर. ब्राह्मणाने हातातले नैवेद्याचे पंचपक्वान्नांनी भरलेले ताट खाली ठेवले आणि तो हात जोडून पूजा करायला उभा राहिला. मात्र स्वामी एकदम त्या सदाशिव ब्राह्मणाला म्हणाले, अरे, तुझ्यासाठी 5,000 रुपये ठेवले आहेत, ते प्रथम घेऊन जा. स्वामींनी 3 वेळेला हे वाक्य म्हटले. सदाशिव एकदम गांगरून गेला. तो स्वामींना म्हणाला, स्वामी, मी तर भिक्षुकी आणि लोकांकडे स्वयंपाक करून उदरनिर्वाह करणारा एक गरीब ब्राह्मण आहे. मला 5,000 रुपये कुठून मिळणार आणि मुख्य म्हणजे कोण देणार? ब्राह्मणाचे बोलणे संपते न संपते तोपर्यंत एक फकीर एका काळ्या भोर कुत्र्याला घेऊन आला. स्वामींनी चटकन ब्राह्मणाला ते नैवेद्याचे ताट त्या फकीरापुढे ठेवायला सांगितले. स्वामींची आज्ञा ब्राह्मणाने शिरसावंत मानली. फकीराने आणि त्या काळ्या भोर कुत्र्याने ते नैवेद्याचे ताट फस्त केले आणि एकदम अदृश्य झाले. प्रभू हे सारे आश्चर्यचकित होऊन पाहत होते. त्यांना कशाचाच अर्थ कळत नव्हता. परंतु प्रभूंनी नंतर ब्राह्मणाच्या सहाय्याने स्वामींची यथासांग पूजा मात्र केली. नैवेद्याच्या ताटात थोडे अन्न उरले होते. स्वामींनी प्रसाद म्हणून प्रभूंना चांदीचे ताट परत दिले. मुसलमान फकीराने आणि त्या काळ्या भोर कुत्र्याने खाल्लेले उष्टे अन्न खायचे की नाही हा त्यांच्या पुढे प्रश्न पडला. तेव्हा स्वामी म्हणाले, तुला खायचे असेल तर खा, नाहीतर मला परत दे. स्वामींचा बोलण्याचा अर्थ लक्षात घेऊन प्रभूंनी तो प्रसाद ग्रहण केला आणि सदाशिव ब्राह्मणाला सोबत घेऊन मुंबईत परत आले. तेव्हा एक चमत्कार घडला. प्रभूंच्या मावशीकडे हा ब्राह्मण आचारी म्हणून काम करीत होता. या मावशीने या सच्छील ब्राह्मणाला मोठ्या प्रेमाने 5,000 रुपये बक्षीस म्हणून दिले. तेव्हा स्वामींच्या बोलण्याचा अर्थ आपोआप उलगडला गेला आणि प्रभूंनी तो उष्टा प्रसाद ग्रहण केला. म्हणून स्वामींनी त्यांची उत्तम भरभराट केली. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पहाटेच स्वामी समर्थ अक्कलकोटच्या बाहेर पडले. त्यांचे सेवेकरी त्यांच्याबरोबर होते. दत्त जयंतीचा उत्सव स्वामींची महापूजा करून साजरा करायचा असे खरे तर त्यांची परमभक्तांची अगोदरच ठरवून ठेवले होते. परंतु स्वामी पहाटेच अक्कलकोटच्या बाहेर पडले हे ऐकून त्यांचे मन खट्टू झाले. तरी त्या परमभक्तांनी ठरवले की स्वामी कुठेही असोत आपण त्यांचा शोध घ्यायचा. म्हणून ते सुद्धा अक्कलकोटच्या बाहेर पडले. काही अंतर चालून गेल्यावर या परमभक्तांना स्वामी एका वडाखाली बसलेले दिसले. ते धावत धावत गेले आणि स्वामींपाशी स्तब्धपणे उभे राहिले. स्वामींच्या भोवतीचा भक्तांचा जथा आता वाढला होता. स्वामी जागेवरून उठले आणि पुन्हा चालू लागले. सेवेकरी आणि परमभक्त स्वामींच्या पाठोपाठ चालू लागले. सकाळपासून चालत चालत स्वामी कुठे जात आहेत याचा कुणालाच थांगपत्ता लागत नव्हता. स्वामी कुणा अज्ञात भक्ताचा शोध घेत आहेत हे मात्र त्यांच्या व्याकुळ डोळ्यांकडे पाहिल्यावर भक्तांना जाणवले. संध्याकाळ दाटून आली. रात्र कोंदाटू लागली. वरले आभाळ नक्षत्रांनी गच्च भरले. मार्गशीर्ष पौर्णिमेचे लख्ख चांदणे पसरले. भक्तांच्या लक्षात आले स्वामींचे तेज असे काही पाकू लागले आहे की पौर्णिमेचा चंद्र आकाशात उगवला आहे की पृथ्वीवर उगवला आहे असा संभ्रम पडू लागला. अचानकपणे
4 कुत्रे आणि 1 गाय स्वामींच्या भोवती फिरू लागली. स्वामी स्तब्ध उभे राहिले. इतक्यात समोरून एक दत्तभक्त गोसावी येताना लोकांनी पाहिला. त्याला पाहताक्षणी स्वामींचे डोळे लकाकले. स्वामी त्याचाच शोध घेत होते. तो गोसावी स्वामींना पाहून धावत धावत आला आणि स्वामींच्या चरणांवर आपले मस्तक ठेवून आनंदाश्रूंनी त्यांचे चरण गोसाव्याने धुतले. त्याने मान वर करून पाहिले. साक्षात श्री दत्त प्रभू आपल्या समोर उभे आहेत याची त्याला खात्री पटली. त्या गोसाव्याची तपश्चर्या आज पूर्ण झाली होती आणि दत्त जयंतीच्या या शुभ वेळेला पौर्णिमेच्या साक्षीने स्वामींनी केवळ गोसाव्यालाच श्री दत्तात्रेयाच्या रूपात दर्शन दिले नव्हते, तर आपले सेवेकरी आणि परमभक्त यांनासुद्धा श्री दत्तात्रेयाचे दर्शन घडवले होते. स्वामींच्या जटेतल्या गंगेने तो गोसावी चिंब भिजला. स्वामींचे कृपाशीर्वाद त्याला मिळाले होते. त्याची तपश्चर्या फळाला आली होती. स्वामी समर्थ देशमुखांच्या वाड्यात निवांतपणे बसले होते. त्यांच्या भोवती काही सेवेकरी आणि भक्तमंडळी जमलेली होती. एक ब्राह्मणाची बाई आपल्या 10 वर्षाच्या आंधळ्या मुलाला घेऊन बसलेली होती. मुलगा जन्मांध नव्हता, तर त्याच्या मुंजीच्या वेळेला त्याची दृष्टी अचानकपणे गेली होती. स्वामींची एक सेवेकरी शिवबाई महाराजांना म्हणाली, स्वामी, या मुलाला मुंजीपासूनच अगदी अचानकपणे दिसेनासे झाले आहे. आपली त्याच्यावर कृपा व्हावी. तेव्हा स्वामी म्हणाले, 5 अहंकारी दैत्य माझी परीक्षा पाहण्यासाठी अक्कलकोटात येत आहेत. या परीक्षेच्या वेळी हा मुलगा डोळे उघडेल. स्वामींचे वाक्य पूर्ण होत असतानाच कर्नाटकातले 5 वैष्णव ब्राह्मण तेथे आले. स्वामींची कीर्ती ऐकून ते स्वामींची परीक्षा घ्यायची हा अहंकार उरी बाळगूनच आले होते. त्यांनी स्वामींना साधा नमस्कारसुद्धा केला नाही. स्वामींकडे पाहिले आणि वाड्यातच एका कोपऱ्यात भिंतीला टेकून बसले. कानडी भाषेत ते एकमेकांशी बोलू लागले. स्वामींना काय प्रश्न विचारायचे याची ते आपापसात जुळणी करू लागले. संस्कृत भाषेत स्वामींना प्रश्न विचारून त्यांना अडचणीत आणायचे असा त्यांचा बेत होता. इतक्यात स्वामींनी त्या अंध मुलाला हाक मारली. अरे गणेशा, तू इकडे ये, माझ्याजवळ बस. हे जे 5 वैष्णव ब्राह्मण आले आहेत त्यांच्या मनात माझ्याविषयी काही शंका आहेत. संस्कृतमधून प्रश्नांची जुळणी चालू आहे. त्यांनी प्रश्न विचारण्याच्या अगोदरच तू त्यांना संस्कृतमधून उत्तर दे. तो अंध मुलगा म्हणाला, स्वामी, मला तर काहीच दिसत नाही. माझी अक्षर ओळखसुद्धा झाली नाही. मी संस्कृतमधून कशी उत्तरे देऊ? तेव्हा स्वामींनी आपल्या गळ्यातली फुलांची माळ त्याच्या गळ्यात घातली आणि झेंडूचे फूल त्याच्या दोन्ही डोळ्यांवरून फिरवले. आश्चर्य म्हणजे त्या क्षणी त्या मुलाला स्वच्छ दिसू लागले. तो मुलगा उठून उभा राहिला. त्याने स्वामींच्या चरणांवर डोके ठेवले, स्वामींचे आशीर्वाद घेतले आणि त्या 5 वैष्णव ब्राह्मणांसमोर जाऊन त्यांनी प्रश्न विचारण्यापूर्वीच संस्कृतमधून उत्तरे दिली. ते 5 वैष्णव एकदम लज्जित झाले. आपली चूक त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी स्वामींच्या चरणी लोळण घेऊन स्वामींचे मनोभावे क्षमा मागितली. म्हणू लागले, आम्ही मूढ आहोत, आमचे अपराध पोटात घाला. खरे सांगायचे तर 5 वैष्णव ब्राह्मणांचे गर्वहरण झाले होते. प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयाचीच परीक्षा पाहायला ते आले आणि त्यांची फटफजिती झाली होती. आंधळ्या मुलाला स्वामींनी केवळ दृष्टी दिली नव्हती, तर त्याला क्षणार्धात ज्ञानीपंडित केलेले त्या वैष्णव ब्राह्मणांनी प्रत्यक्ष अनुभवले होते. 5ही वैष्णव ब्राह्मण स्वामींपुढे लोळण घेत म्हणू लागले की, स्वामी, आमच्या अपराधाला क्षमा नाही, परंतु आपण दयासागर आहात. स्वामींनी त्या 5 वैष्णव ब्राह्मणातल्या एका ब्राह्मणाकडे भेदक दृष्टीने पाहिले. तेव्हा तो लटालटा कापू लागला. स्वामी त्याच्यावर गरजले, म्हणाले, आम्ही जातपात मानत नाही, कुणाच्याही घरचे अन्न खातो. माझी ही परीक्षा पाहायला तुम्ही 5ही जण इथे आलात. तुझी आई इमाम बक्ष नावाच्या मुसलमानाबरोबर शरीरसंबंध ठेवून होती. तुझा जन्म इमाम बक्षापासून झालेला आहे हे तुला ठाऊक आहे का? त्या तुझ्या आईच्या हातचे भ्रष्ट अन्न खाऊन तू मोठा झालास आणि माझ्या अन्नग्रहणाची चौकशी करायला अक्कलकोटात आलास. स्वामींच्या तोंडचे सत्यकथन ऐकून तो शर्मेने काळा ठिक्कर पडला. हा वैष्णव ब्राह्मण नाही, तर ब्राह्मण आईच्या पोटी जन्माला आलेला मुसलमान आहे. हे कळल्यावर इतर 4 वैष्णव ब्राह्मण चकितच झाले. आपली इब्रत गेली हे त्या इमाम बक्षाच्या मुलाला कळले. त्याला वाटू लागले की धरणी या क्षणी दुभंगावी आणि आपण धरणीत गडप व्हावे. त्याने स्वामींच्या पायावर पुन्हा पुन्हा लोळण घेत म्हटले, स्वामी, या पतिताला क्षमा करा, प्रायचित्त द्या. तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. मला माझ्या कल्याणाचा मार्ग दाखवा. ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून दयावंत स्वामी त्याला म्हणाले, गंगा स्नान करा, पापे धुवून टाका आणि भागवत धर्माचे पुन्हा मनपूर्वक आचरण करा. स्वामींचे बोलणे ऐकून 5ही ब्राह्मण खाली वाकले. स्वामींनी त्यांना क्षमा केली आणि ते 5 जण आल्या पावली
कर्नाटकात निघून गेले. सातारा जिल्ह्यात वास्तव्य करून असणारे रामकृष्ण बुवा माटे हे उत्तम कीर्तनकार होते. ते अक्कलकोटात स्वामींच्या दर्शनात गेले असताना त्यांनी स्वामींपुढे कीर्तन केले. कीर्तनाला खूप गर्दी जमा झाली होती. ती गर्दी पाहून रामकृष्ण बुवांच्या मनातला अभिमान अचानकपणे जागा झाला आणि ते स्वामींविषयी अत्यंत हुशारीने टोचून बोलू लागले. स्वामींच्या ते लक्षात आले. समर्थांच्या शेजारी एक विद्वान आणि अतिशय नम्र साधू पुरुष कीर्तन ऐकायला बसले होते. त्यांना रामकृष्ण बुवांचे हे शहाणपणाचे टोचून बोलणे सहन होईना. ते रामकृष्ण बुवांना फक्त एवढेच म्हणाले, स्वामी श्री दत्तावतारे आहेत ते तुम्हाला ठाऊक दिसत नाही. 4 वेद आणि 6 शास्त्रे मुखोद्गत केलीत म्हणून लोक तुम्हाला पंडित म्हणतील, परंतु कितीही तपश्चर्या केली तरी स्वामीची योग्यता, कितीही जन्म घेतले तरी तुम्हाला स्वप्नातसुद्धा प्राप्त होणार नाही, एवढे लक्षात ठेवा. तुमचे गुरु वाडकर बुवा अत्यंत नम्र आणि शालीन वृत्तीचे होते. ते निराभिमानी होते. गुरुचा गुण तुम्ही कसा काय घेतला नाहीत? कीर्तनात परमार्थ समजावून सांगता आणि अहंकारी वृत्तीने जगता हे तुम्हाला शोभत नाही. साधू पुरुषाचे हे बोलणे ऐकून माटेबुवा खजील झाले. त्यांना आपली चूक कळली आणि ते स्वामींच्या पाया पडले. त्यांची क्षमा मागितली. काही दिवस ते स्वामींच्या सान्निध्य राहून साताऱ्याला निघून गेले. काही दिवसांनी रामकृष्ण बुवा स्वामींच्या ओढीने आले आणि त्यांनी कीर्तन सप्ताह तर केलाच, परंतु भागवताचाही सप्ताह केला. स्वामी 7ही दिवस मोठ्या प्रेमाने श्रवणाकरता आले. कीर्तनाला रोज आले. एका क्षणी बुवा चटकन म्हणाले, या भवसागरातून बाहेर पडण्यासाठी कुठले चरण आम्हाला सोबत करतील? ते वाक्य पूर्ण होण्याआधीच स्वामींनी आपला एक चरण पुढे केला. ते पाहून बुवा सद्गदित झाले आणि त्यांनी स्वामींच्या जवळ जाऊन तो चरण घट्ट पकडला. तेव्हा स्वामींनी दुसरा चरण पुढे केला. तो बाळप्पा सेवेकरी याने घट्ट पकडला. महाराजांनी माटेबुवांवर कृपा केली होती. माटेबुवा स्वामींच्या चरणाची लोळण घेत म्हणाले, स्वामी तुम्हीच हा भवसागर पार करायला मदत करणार आहात. तेव्हा लोकांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला. अहमदनगरचा एक ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आला. स्वामींच्या प्रसन्न दर्शनाने ब्राह्मणाला खूप आनंद झाला. अनेक वर्ष मनात बाळगलेली स्वामींच्या दर्शनाची इच्छा पूर्ण झाली. ब्राह्मणाने स्वामींना हात जोडून विनंती केली की स्वामी, मी एक गरीब ब्राह्मण आहे, तरीही माझ्या मनात आले आहे की तुम्हाला जे जे आवडते ते स्वतः रांधून खाऊ घालावे. माझी ही छोटीशी इच्छा तुम्ही पूर्ण करावी. स्वामींनी त्या ब्राह्मणाला सांगितले की फार काही नको, भजी, कडबोळी, खीर आणि गोडाची आमटी एवढेच मला पुरे, त्याने माझे पोट भरेल. ब्राह्मणाने काय केले तर पत्नीच्या मदतीने पुरणपोळीचा बेत आखला आणि स्वामींना बोलवायला गेला. स्वामी त्या वेळेस औदुंबराच्या झाडाखाली नव्हते. स्वामी राजेसाहेबांच्या घोड्याच्या पागेत गेले होते. तिथे एक ओटा होता. त्या ओट्यावर निवांत बसले होते. ब्राह्मण स्वामींना शोधत घोड्याच्या पागेत गेला. त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि भोजनाला चला अशी विनंती केली. तेव्हा स्वामी ब्राह्मणाला म्हणाले, बटा ब्राह्मणांना आज जेवू घाल, म्हणजे मग आमचे पोट आपसुकच भरेल. आता मात्र माती चिवडत बसू नकोस. स्वामींचे बोलणे ऐकून ब्राह्मणाचे मन थोडे खट्टू झाले. स्वामींची आज्ञा मात्र त्याने पाळली. गावातल्या काही ब्राह्मणांना त्याने जेवू घातले. ब्राह्मण वर्ग खूप झाला. त्यांना पानांची विडे देऊन ब्राह्मणांची बोळवण केली. त्यानंतर ब्राह्मणाने काय केले तर स्वामींचे एक ताट स्वतःचे आणि पत्नीचे अशी 3 ताटे अन्नाने भरली आणि बाजूला ठेवली. उरलेले अन्न गावातल्या गोरगरिबांना वाटून टाकले आणि पुन्हा स्वामींकडे जायचे म्हणून तो घराच्या बाहेर पडणार एवढ्यात बाहेरगावचे 2 ब्राह्मण भुकेल्या अवस्थेत आले आणि त्यांनी ब्राह्मणाकडेच अन्न कुठे मिळेल अशी चौकशी केली. खरे तर खूप वेळ अन्न न मिळाल्यामुळे त्यांचा जीव व्याकुळ झाला होता. ब्राह्मणाची परीक्षा पाहण्याचा तो क्षण होता, कारण त्याने उरलेले सर्व अन्न गोरगरिबांना मुक्त हस्ताने वाटून टाकले होते. बाहेरगावाहून आलेल्या आणि भुकेने व्याकुळ झालेल्या त्या 2 अतिथींना जेवू घालण्याचे ठरवून आपली 2 ताटे ब्राह्मणाने त्यांच्यासमोर ठेवली. स्वामींसाठी वाढून ठेवलेले ताट मात्र ब्राह्मणाने बाजूला ठेवले. अतिथींना आनंद झाला. आपल्यासमोरचे ताट फस्त करून त्यांनी त्या ब्राह्मणाकडे पुन्हा अन्नाची मागणी केली. ब्राह्मणापुढे पेच पडला. स्वामींचे ताट त्यांना वाढावे की नाही हा प्रश्न होता. शेवटी ब्राह्मणाने स्वामींचे स्मरण केले आणि ते ताटसुद्धा रिकामे झाले. अतिथींची तृप्ती झाली. सर्व मंडळी भोजनोत्तर स्वामींपाशी गेली. स्वामींचे दर्शन घेतले आणि स्वामींभोवती कोंडाळे करून बसली. घरातले सर्व आवरून ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन स्वामींच्या दर्शनाला आला. तेव्हा त्याला कळले ना की स्वामी आपल्या पोटावरून हात का फिरवत आहेत.
स्वामी तर तृप्तीची ढेकर देत होते. ब्राह्मणाने येऊन स्वामींच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला आणि बाजूला उभा राहिला. तेव्हा स्वामी ब्राह्मणाजवळ जेवणाचे भरपूर कौतुक करू लागले. सर्वांना एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटू लागले की स्वामी भोजनाला तर न जाताही त्यांचे पोट कसे भरले आणि त्यांनी पदार्थांच्या चवी न घेताही ते चवीने कौतुक कसे करू शकले. ब्राह्मणसुद्धा विचारात पडला होता. तेव्हा अचानकपणे 2 सुटाबुटातली मंडळी स्वामींसमोर आली. त्यांच्या बायकासुद्धा त्यांच्याबरोबर होत्या. स्वामींचे बोलणे ऐकून त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या स्वामी भक्तांना विचारले की स्वामी खरे बोलत आहेत का? तेव्हा भक्त म्हणाले, आम्ही स्वामींचा नित्य अनुभव घेतो. तुम्ही प्रथम अनुभव घ्या आणि मगच बोला. स्वामींनी त्या 2 सुटाबुटातल्या लोकांना पाहिले आणि म्हटले, माझ्या चौकशा करता प्रथम तुम्ही दोघांनी एकमेकांच्या बायकांची अदलाबदल करून त्यांच्याबरोबर झोपायचे सोडा, मग माझी चौकशी करा. स्वामींचे हे बोलणे ऐकून ते दोघे निर्लज्ज अक्षरशः पळत सुटले. 4 लोकात त्यांची लाज गेली होती. त्यांच्या बायकासुद्धा पळत सुटल्या. यानंतर स्वामी ब्राह्मणाला म्हणाले, तुझे भोजन छान झाले, मला सर्व पावले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, स्वामी तुम्ही म्हणालात की मातीत चिवडत बसू नकोस. आता मी पार्थियांची पूजा बंद करू का? स्वामी त्याला म्हणाले, प्रथम तू निष्काम कर्म करायला शिक, तरच तुला ईश्वर प्राप्ती होईल. स्वामींचे बोलणे ऐकून ब्राह्मणाला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा नैवेद्य केला आणि स्वामींना स्वतः भरवला. तर मंडळी, याच्या पुढील कथेसाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका. धन्यवाद.